अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. ताईंनो दादांनो, चातुर्मास म्हणजे नक्की काय, तो कधी सुरू होतोय, कधी संपतोय, आणि या काळात कोणती व्रत वैकल्ये व नियम पाळले पाहिजेत याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आज देणार आहे. चातुर्मास म्हणजे 4 महिन्यांचा काळ. हा काळ हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानला जातो. या वर्षी चातुर्मास 25 जुलै शनिवार रोजी आषाढी एकादशीपासून सुरू होत आहे आणि 21 नोव्हेंबर शनिवार रोजी देवउठणी एकादशीला संपत आहे. या काळात आपण काही नियम पाळले पाहिजेत, ज्यामुळे आपल्याला सुख समृद्धी मिळेल. चातुर्मास हा हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र आणि धार्मिक साधनेसाठी महत्त्वाचा कालावधी मानला जातो. चतुर म्हणजे 4 आणि मास म्हणजे महिने, असा हा 4 महिन्यांचा काळ असतो. या काळामध्ये जप, तप, व्रत, दान, नामस्मरण आणि ग्रंथ वाचन यांसारख्या गोष्टींना विशेष महत्त्व दिले जाते. चातुर्मासाचा कालावधी आता या 4 मासातील प्रत्येक महिन्यातील महत्त्व आणि तिथी आपण समजून घेऊया. आषाढ महिन्यातील गुरुपौर्णिमा, गुरुसेवा, विष्णू नामस्मरण आणि भगवद्गीता वाचन. श्रावण महिन्यात श्रावणी सोमवार व्रत, नागपंचमी, रक्षाबंधन, नारळी पौर्णिमा यात शिवपूजन आणि विशेष रुद्राभिषेकाला विशेष महत्त्व दिले जाते. भाद्रपद महिना, गणेश चतुर्थी, ऋषीपंचमी आणि अनंत चतुर्दशी, गणपतीची उपासना आणि अथर्वशीर्ष पठण, विष्णू सहस्रनाम पठण करणे शुभ मानले जाते. आश्विन आणि कार्तिक महिन्याचे महत्त्व. नवरात्री, दसरा, दिवाळी, तुळशी विवाह, प्रबोधिनी एकादशी यात देवीची उपासना, दीपदान आणि लक्ष्मीपूजनाला महत्त्व आहे. आता या महिन्यात पाळावयाचे नियम. पहिलं म्हणजे सात्विक आहार. मांसाहार आणि मद्यपान पूर्णपणे टाळायचे. ताज्या भाज्या आणि साध्या अन्नाचाच वापर करायचा आहे. दुसरं म्हणजे नामस्मरण. नित्यनेमाने कुलदेवी किंवा गुरु इष्टदेवतेचा नामजप करायचा आहे. उदाहरण ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे आपल्याला. तिसरं म्हणजे ग्रंथ वाचन. श्रीमद भगवद्गीता, रामायण, भागवत, गुरुचरित्र, दासबोध किंवा दुर्गा सप्तशतीचे पाठ करायचे आहे आपल्याला या महिन्यात. चौथं म्हणजे दान. यथाशक्ती तुम्ही कोणतंही दान करू शकता. उदाहरण वस्त्रदान, अन्नदान, गोसेवा, गरजूंना मदत इत्यादी करायचं आहे आपल्याला. आणि पाचवं म्हणजे संयम ठेवायचा आहे, राग टाळायचा आहे, खोटं बोलायचं नाही, कुणाचा अपमान करायचा नाही आणि वाईट सवयींपासून दूर राहायचे. 6वं म्हणजे एकादशी व्रत. चातुर्मासातील प्रत्येक एकादशीला उपवासच करायचा आहे आणि तोही फक्त फलहार घेऊन. 7वं म्हणजे तुळशीची सेवा. तुळशीला रोज पाणी अर्पण करा आणि दिवा लावा तुळशीजवळ शुद्ध गाईच्या तुपाचा. आता या महिन्यात काय टाळायचं आहे आपल्याला, तर तामसिक आहार घ्यायचा नाही, मांसाहार करायचा नाही, व्यसन आणि अनावश्यक वादविवाद टाळायचा आहे, आळस आणि वेळेचा अपव्यय करायचा नाही. चातुर्मासातील ही सेवा आपल्या कर्माचा बॅलन्स वाढवते, जो कठीण काळात आपल्याला अत्यंत उपयोगी ठरतो. तर भक्तांनो, चातुर्मासाचे हे नियम आणि त्यामागचे महत्त्व तुम्हाला कसे वाटले हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि ही माहिती जास्तीत जास्त भाविकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना नक्की शेअर करा. अशाच आध्यात्मिक माहितीसाठी आपल्या स्वामींची जय या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.